जीव होता. बेबी मावशी मोठी असल्यामुळे तिचे लग्न आधीच झाले. त्यामुळे तिचे सर्व अपत्य आईने अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे जिव्हाळ्याने सांभाळले. अगदी आजही तिला त्यांच्या आवडी-निवडी, वाढदिवस, तिथीसकट अगदी कॅलेंडर न पाहता स्मरणात असतात. आईची प्रायमरी शाळा नगरपरिषद शाळा जीवनपुरा. या जीवनपुऱ्याच्या शाळेत ती तिच्या घनिष्ठ मैत्रिणी अंबू कुरेकर आणि मैना साधू यांच्यासोबत जायची. शाळेजवळील बाहेकर यांच्या शेतात चिंचेचे झाड होते, आजही आहे. तिथे चिंचा तोडणे, डब्बा खाणे, खेळणे असा यांचा दिनक्रम होता. या तिघींना 3 देविया असे म्हणत होते. या 3 देविया कळमकर मास्तरांकडे शिकवणीला जायच्या. माझी आई अभ्यासात जेमतेमच होती, पण तिला मधुर कंठाची दैवी भेट होती. आईचे हायस्कूल शिक्षण जानकीबाई देशमुख कन्या शाळा अचलपूरमध्ये झाले. शाळेतील अनेक राष्ट्रीय आंतरशालेय गायन स्पर्धेमध्ये ती विजेती ठरली होती. त्यामुळे शाळेत तिला गानकोकिळा म्हणत असत. अलका शेवाळकर ही गाण्यासाठी प्रसिद्ध होती. तरुण वयामध्ये पिक्चर पाहणे, जुने गाणे ऐकणे याची तिला भारी आवड होती. आवडीचा पिक्चर अमरावतीला लागला असला तर तिथे जाऊन पाहून यायची देखील तिची तयारी असायची. आधीपासूनच घरातल्या कामात चपळ आणि हुशार होती. त्यामुळे घरातल्या सगळ्या कामात ती आजीला मदत करायची. त्यामुळे अलका ही सगळ्यांच्याच आवडीची होती. अलका असली की सगळे निश्चिंत व्हायचे. भाऊसाहेब शेवाळकरांचे दुसऱ्या क्रमांकाचे अपत्य छाया उर्फ ताई हिचे पुत्ररत्न राजाभाऊ म्हणजे माझे बाबा यांचा आणि आईचा प्रेमविवाह. म्हणजे थोडक्यात माझी आई आत्ते घरी भाचेसून होती. आई आणि बाबांच्या प्रेमाचे अनेक किस्से बेबी मावशी, रेखा मावशी, अंबू मावशी, मैना मावशी यांच्याकडून मला ऐकायला मिळतात. त्यांच्या भेटण्याच्या जागा साधूंचे घर, मंडळशा या होत्या. लग्न झाल्यानंतर आई वर्धेला पनकींच्या केळकरवाडी या घरात आली. बाबांची नोकरी पवनी या ठिकाणी खरे आणि टारकुंडे या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये होती. त्यामुळे लग्न झाल्यानंतर आई बाबांसोबत काही वर्ष पवनी येथे तांभण यांच्या घरात भाड्याने राहिली. त्यानंतर जालना येथे दंडे यांच्या घरी काही वर्ष बाबांची बदली झाल्यावर दोघे राहिले. त्यानंतर बाबा वर्धेला परत आले तेव्हा त्यांच्यासोबत आई परत आली. लग्न झाल्यापासून पनकेंना आणि घरातल्या प्रत्येका व्यक्तीला तिने पूर्ण समर्पणाने आपलेसे केले. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपल्या. आम्ही पनके जरा उग्र स्वभावाचे, थोडक्यात तापटच, आणि शेवाळकर शांत, संयमी, मितभाषी. त्यामुळे आईला पनकेंच्या घरात खूप काही सहनही करावे लागले. आजी ज्युनियर कॉलेजची शिक्षिका, कर्तबगार, कर्तृत्ववान, हुशार बाई होती आणि आई त्या मानाने कमीच होती. आजीला नेहमी वाटायचं की अलकाने आपल्यासारखं व्हायला हवं आणि त्यामुळे बरेच वर्ष आजी आणि आईचं नातं खूप काही चांगलं नव्हतं. माझे वडील म्हणजे जमदग्नी, पण कोणी कितीही चिडलं, कोणी कितीही बोललं तरी आईने कधी उलटे उत्तर दिले मला तरी आठवत नाही. वडिलांच्या वाईट काळात देखील तिने सर्व सहन करून त्यांची साथ दिली. तिचा आवाज चांगला असल्यामुळे आजीने तिला काही दिवस गाणे शिकवले. तिचे विशारद पूर्ण करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण संसाराच्या व्यापात हळूहळू तिचे गाणे मागे पडले. नंतर माझ्या बेबी मावशीने आम्ही उन्हाळ्यात तिच्या घरी राहायला गेलेलो असताना सुट्ट्यांमध्ये आईला गाण्याचा क्लास लावून दिला. आकाशवाणीवर रेकॉर्डिंगसाठी नेले. तिचे गाणे सुटू नये, तिने या क्षेत्रात पुढे जावे यासाठी माझ्या थोरल्या मावशीने खूप प्रयत्न केले. ते प्रयत्न काही अंशी यशस्वी देखील झाले, पण मी, माझी धाकटी बहीण रेणू आमच्या पाठीमागे तिचे गाणे मागे पडले. आई सांगते तिला 8 वर्ष मूलबाळ नव्हते, त्यामुळे तिला वांजुटी म्हणून चिडवले जायचे. हे दुःख
तिने भाऊ So good.